नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत. तर मित्रांनो, आज आपण महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहणार आहोत, ज्यामध्ये आपण आतापर्यंतचे महत्त्वाचे चालू घडामोडींचे प्रश्न आपण रिव्हिजन म्हणून बघा एक्स्ट्रा माहितीसोबत कव्हर करून घेणार आहोत. मित्रांनो, सर्व प्रश्न फास्ट पद्धतीने असणार आहेत, तरी व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. याचा PDF आपल्याला जर हवा असेल तर टेलिग्राम चॅनल आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. त्या ठिकाणी ह्याचा PDF हा आपल्याला मिळून जाईल. सध्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच टेलिग्राम चॅनल देखील आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. व्हिडिओ आवडत असेल तर आपल्याला लाईक देखील करायचा आहे. प्रश्न पहिला आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. तर कोणत्या ऑपरेशनद्वारे इराणमधील भारतीय विद्यार्थ्यांना भारतात आणण्यात आले? महत्त्वाचा प्रश्न. तर योग्य उत्तर असणारे पर्याय अ, ऑपरेशन सिंधू. तर ऑपरेशन सिंधू या ऑपरेशनद्वारे इराणमधील भारतीय विद्यार्थ्यांना भारतात परत आणण्यात आले होते. आता याचं कारण काय? तर इस्रायल आणि इराण या दोघांमध्ये जो काही संघर्ष पेटला होता बघा, ड्रोनद्वारे हल्ले वगैरे होत होते, तर त्यासाठी त्या ठिकाणी जे काही आपले भारतीय विद्यार्थी होते बघा, तर त्यांना परत आणण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंधू हे ऑपरेशन राबवले होते. आता ऑपरेशन सिंधू हे भारताने इराणमधील विद्यार्थ्यांना आणण्यासाठी राबवले होते. तर ऑपरेशन सिंदूर जो काही पहलगाम हल्ला केला होता बघा पाकिस्तानने, तर त्या पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर हे पाकिस्तान विरुद्ध राबवले होते. लक्षात ठेवायचं आहे. एस जयशंकर परराष्ट्र मंत्री आहेत, आपल्याला लक्षात ठेवायचं. आणि विक्रम मिस्री ही परराष्ट्र सचिव आहेत. दुसरा प्रश्न आहे, फिफा फुटबॉल वर्ल्ड कप 2025चे आयोजन कोठे करण्यात येत आहे? तर पर्याय अ, अमेरिका या देशामध्ये फिफा फुटबॉल वर्ल्ड कप 2025चे आयोजन हे करण्यात येत आहे. शेवटची आवृत्ती 2022 साली झाली होती. त्यावेळी कतार या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते आणि विजय मिळवला होता अर्जेंटिना या संघाने फ्रान्सला हरवत. कोणाला हरवलेलं होतं? तर फ्रान्सला हरवलं होतं आणि अर्जेंटिनाने 2022चा जो काही फिफा वर्ल्ड कप होता बघा, तर तो जिंकला होता. लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर ज्या काही ऑलिम्पिक स्पर्धा आहेत बघा, तर त्या ऑलिम्पिक स्पर्धा 2028 किंवा 2028ला ज्या काही ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहेत, तर त्या देखील अमेरिका लॉस एंजेलिस या ठिकाणी बघा पार पडणार आहेत. आणि जवळपास 128 वर्षानंतर लॉस एंजेलिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये बघा क्रिकेटचे पुनरागमन होणार आहे. लक्षात ठेवायचं आहे, विचारलं जाऊ शकतं. पुढचा तिसरा प्रश्न आहे, यंदाचा साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2025 हा कोणत्या कादंबरीसह जाहीर झाला होता? तर पर्याय ड, खोल खोल दुष्काळ डोळे ही जी काही कादंबरी आहे बघा, तर तिला यंदाचा साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2025 हा जाहीर झाला होता. आता त्याचे लेखक कोण आहेत? तर प्रदीप कोकरे. नाव लक्षात ठेवायचं आहे, प्रदीप कोकरे यांना यंदाचा युवा साहित्य पुरस्कार जाहीर झाला असून कोणत्या कादंबरीसह जाहीर झाला होता? तर खोल खोल दुष्काळ डोळे. आता आभाळमाया हे देखील लक्षात ठेवायचं आहे. तर आभाळमाया या कादंबरीस बालसाहित्य यंदाचा साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार 2025 हा जाहीर झाला होता. त्याचे लेखक आहेत सुरेश सावंत आणि खोल खोल दुष्काळ डोळे यांचे लेखक आहेत प्रदीप कोकरे. दोघं नाव लक्षात ठेवायचे आहेत. पुढचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय योग दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर आंतरराष्ट्रीय योग दिवस हा पर्याय अ 21 जूनला साजरा करण्यात येतो. या वर्षीची थीम जर विचारली तर लक्षात ठेवायचं आहे, एक पृथ्वी एक स्वास्थ्य. लक्षात ठेवायचं आहे, वन अर्थ वन हेल्थ असं या वर्षीची थीम होती बघा 2025ची आंतरराष्ट्रीय योग दिवसाची. पुढचा प्रश्न आहे, देशातील पहिला महाराष्ट्र रेडिओ महोत्सव 2025 हा कोठे पार पडला? तर पर्याय अ, मुंबई महाराष्ट्र या ठिकाणी देशातील पहिला महाराष्ट्र रेडिओ महोत्सव 2025 हा पार पडला होता. पुढचा प्रश्न आहे, युएनओने कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केले? तर युएनओने 2025 हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केले होते. इस्रोने 2025 हे वर्ष काय म्हणून घोषित केले? तर गगनयान वर्ष म्हणून घोषित केले होते. त्यानंतर संयुक्त राष्ट्र संघाने 2026 हे वर्ष काय म्हणून घोषित केले? तर जागतिक शेतकरी महिला वर्ष म्हणून घोषित केले आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या देशाने इराण विरुद्ध ऑपरेशन मिडनाईट हॅमर हे राबवले? तर पर्याय ब, अमेरिका. अमेरिका देशाने इराण विरुद्ध ऑपरेशन मिडनाईट हॅमर हे राबवले होते.
पुढचा प्रश्न, कोणते राज्य मोबाईल आधारित ई वोटिंग सेवा सुरू करणारे देशातील पहिले राज्य ठरले? तर बिहार हे राज्य मोबाईल आधारित ई वोटिंग सेवा सुरू करणारे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे. सध्याचे मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार आणि बिहारमध्ये बघा विधानसभेच्या निवडणुका देखील पार पडणार आहेत, ते देखील आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. पुढचा आहे प्रश्न, भारतातील तिसरे 100% साक्षर राज्य कोणते ठरले? तर भारतातील तिसरे 100% साक्षर राज्य पर्याय क त्रिपुरा हे ठरले असून पहिला आहे मिझोरम, दुसरा आहे गोवा आणि तिसरं ठरलेलं आहे त्रिपुरा. तिन्ही लक्षात ठेवायचे, ते विचारले जाऊ शकतात. कधी कधी चढता क्रम विचारतील, चढत्या क्रमाने 100% साक्षर राज्य चढत्या क्रमाने लावा असा प्रश्न विचारला जाईल, तर त्यासाठी आपल्याला आकडे लक्षात ठेवायचे. ते मिझोरम पहिले आहे, गोवा दुसरा आहे आणि त्रिपुरा तिसरा आहे. केरळ हे नाही लक्षात ठेवायचं आहे. बहुतेक जणांचं उत्तर हे केरळ असते, परंतु केरळ नाही. पुढचा प्रश्न आहे, टेस्लाचे भारतातील पहिले शोरूम कोणत्या ठिकाणी ओपन करण्यात आले? तर नुकतंच बघा टेस्लाचे भारतातील पहिले शोरूम हे महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी बघा ओपन करण्यात आले असून टेस्ला वाय हे जे काही मॉडेल आहे बघा, तर ते देखील लॉन्च करण्यात आलेले आहे. टेस्लाचे वाय मॉडेल हे नुकतंच लॉन्च करण्यात आलेले टेस्लाचे आणि शोरूम कोणत्या ठिकाणी ओपन करण्यात आले? तर मुंबई या ठिकाणी, महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी. टेस्लाचे संस्थापक कोण आहेत? इलॉन मस्क आहेत बघा, इलॉन मस्क हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. यांनीच अमेरिकेमध्ये अमेरिका पार्टी या पक्षाची स्थापना देखील केलेली आहे आणि त्या पक्षामध्ये वैभव तनेजा यांना कोणती जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे? कमेंट करून सांगायचं. ही सर्व माहिती आपण घेतलेली आहे. त्यानंतर दुसरा एक प्रश्न बनतो बघा, टेस्लाची पहिली सायबर ट्रक, भारतातील पहिली सायबर ट्रक ही कोणत्या शहरात धावली? तर टेस्लाची पहिली सायबर ट्रक ही सुरत या शहरात धावली असून ती खरेदी कोणी केलेली आहे? तर सुरतचे हिरे व्यापारी जे आहेत लवजी बादशाह, तर या लवजी बादशाह यांनी बघा टेस्लाची पहिली सायबर ट्रक भारतातील ही खरेदी केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, स्वच्छ सर्वेक्षण 2024 नुसार देशातील सर्वात स्वच्छ शहर कोणते ठरलेले आहे? तर पर्याय क अहमदाबाद हे देशातील सर्वात स्वच्छ शहर ठरले असून दुसऱ्या क्रमांकावर आहे भोपाळ आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे लखनौ. त्यानंतर सुपर स्वच्छ लीग लक्षात ठेवायचं आहे. यावर्षी बघा इंदोर, सुरत आणि नवी मुंबई, तर या तीन शहरांना सुपर स्वच्छ लीगमध्ये बघा समाविष्ट करण्यात आले होते आणि या सुपर स्वच्छ लीग मध्ये इंदोरने बघा प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. प्रथम क्रमांक इंदोरने पटकावलेला आहे आणि यामध्ये महाराष्ट्रातील एकमेव शहर आहे ते नवी मुंबई, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर 3 ते 10 लाख लोकसंख्येमध्ये स्वच्छ सुंदर शहरासाठी प्रथम क्रमांकावर कोणते शहर? तर मीरा भाईंदर महानगरपालिका ही बघा प्रथम क्रमांकावर आलेली आहे. 3 ते 10 लोकसंख्येच्या मध्ये लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न, नुकतंच बदलण्यात आलेले राज्य व राज्यपाल याबाबतचा योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर पर्याय ड वरीलपैकी सर्व योग्य. तर हरियाणाच्या राज्यपालपदी आशिम कुमार घोष, गोवाच्या राज्यपालपदी अशोक गजपती राजू आणि लडाखच्या नायब राज्यपालपदी काविंदर गुप्ता यांची बघा नियुक्ती करण्यात आलेली आहे. बहुतेक वेळा जम्मू आणि काश्मीर आणि लडाख, तर या दोन्ही केंद्रशासित प्रदेशाचे नायब राज्यपाल हे विचारण्यात येतात. तर त्यासाठी आपल्याला लक्षात ठेवायचे काविंदर गुप्ता हे आता लडाखचे पुढचे नायब राज्यपाल असणार आहेत. महाराष्ट्राचे कोण आहेत? तर सीपी राधाकृष्णन. आता राज्यपालांची नियुक्ती कोण करतात? राज्यपालांची नियुक्ती तर राष्ट्रपती करत असतात. कोणत्या कलमान्वये? तर 155. भारतीय राज्यघटनेतील 155 कलमानुसार राष्ट्रपती हे राज्यपालाची नियुक्ती करत असतात. पुढचा प्रश्न, भारताची पहिली हायड्रोजन बस कोठे सुरू करण्यात आली? तर पर्याय अ लेह लडाख या ठिकाणी भारताची पहिली हायड्रोजन बस ही सुरू करण्यात आली होती. आणि हायड्रोजन ट्रेन जर विचारलं तर जिंद हरियाणा या ठिकाणी बघा भारताची पहिली हायड्रोजन ट्रेन ही सुरू करण्यात आलेली आहे. जर विचारलं भारताची पहिली वंदे भारत मेट्रो जिचं नामकरण काय करण्यात आलं तर नमो भारत रॅपिड रेल्वे. देशातील पहिली नमो भारत रॅपिड रेल्वे म्हणजेच वंदे भारत मेट्रो, तर ती पहिली कोठे धावली होती? तर बघा भुज गुजरात या ठिकाणी बघा धावली होती. जर देशातील पहिली स्लीपर वंदे भारत विचारलं तर मुंबई.
तसेच पहिली इलेक्ट्रिक डबल डेकर बस देखील मुंबई याच ठिकाणी धावली होती. पुढचा प्रश्न आहे, संविधान हत्या दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? हा पहिला होता बघा, पहिला, यावर्षी पहिला. इथे टाईप करायचं राहिलं आहे, तर पहिला संविधान हत्या दिवस हा कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर पर्याय ड 25 जून 2025ला. 25 जून 2025ला पहिला संविधान हत्या दिवस हा साजरा करण्यात आला. 1975 साली जे काही आणीबाणी लावण्यात आले होते बघा, त्यावेळी राज्यपाल कोण होते? तर फखरुद्दीन अली अहमद हे त्यावेळी राज्यपाल होते. आणि 1975 साली इंदिरा गांधी यांच्या काळामध्ये बघा आणीबाणी लावण्यात आली. आता त्याचं कारण काय होतं? तर अंतर्गत अशांतता, राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात असल्याचे सांगून बघा आणीबाणी लावण्यात आली होती. आणि जे काही आणीबाणी लावली त्यामुळे बघा संविधान हत्या म्हणून गेल्या वर्षी 2024ला बघा हा दिवस बघा जाहीर करण्यात आला होता, संविधान हत्या दिवस म्हणून 25 जून. आता 25 जूनला तिसरी आणीबाणी लावण्यात आली होती बघा. आणि त्याचं कारण मी मगाशी सांगितलं. तर या तिसऱ्या आणीबाणीमध्ये भारतीय संविधानामध्ये बघा धर्मनिरपेक्ष हा शब्द बघा ऍड करण्यात आला होता. धर्मनिरपेक्ष लक्षात ठेवायचं आहे. 1975 साली आणीबाणी लावण्यात आली होती तिसरी. आणि या तिसऱ्या आणीबाणीला 2025 मध्ये किती वर्ष पूर्ण झाली? तर बघा 50 वर्ष पूर्ण झाली आहेत. प्रश्न विचारला जाईल बघा, धर्मनिरपेक्ष शब्द हा कितव्या आणीबाणीमध्ये बघा ऍड करण्यात आला? तर तिसऱ्या आणीबाणीमध्ये बघा ऍड करण्यात आला होता. राज्यपाल विचारले जाऊ शकतात, फखरुद्दीन अली अहमद आणि पंतप्रधान होते इंदिरा गांधी. पुढचा तिसरा प्रश्न, याबाबत आपण सर्व माहिती अगोदर कव्हर केलेली आहे बघा, तो व्हिडिओ पाहू शकता आपण, त्यामध्ये ही सर्व माहिती कव्हर केलेली आहे. तसंच आपण स्पेशल व्हिडिओ देखील अपलोड केलेला आहे बघा राज्यघटनेबाबत. आणीबाणीबाबत आपण स्पेशल व्हिडिओ देखील आपण अपलोड केले आहे. त्यामध्ये सर्व माहिती आपण ॲड केलेली आहे. पहिली आणीबाणी, दुसरी आणीबाणी केव्हा लागू झाली, केव्हा हे झाली, तर ते सर्व आपण ॲड केलेले आहे. तो व्हिडिओ आपण पाहू शकता. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र सरकारने किती किमी लांबीच्या शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी दिलेली आहे? तर महाराष्ट्र सरकारने पर्याय क 802 किमी लांबीच्या शक्तिपीठ महामार्गाला बघा मंजुरी दिलेली आहे. आता शक्तिपीठ महामार्ग एकूण किती जिल्ह्यांना जोडणार आहे? तर 12. एकूण 12 जिल्ह्यांतून जाणार आहे. महाराष्ट्रातील जिल्हे आपण पाहूया. वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, धाराशिव, परभणी, बीड, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग अशा महाराष्ट्रातील जिल्ह्यांतून, त्यानंतर नागपूर, अशा 12 जिल्ह्यांतून बघा शक्तिपीठ महामार्ग हा जाणार आहे, जो एकूण 802 किमी लांबीचा असून 6 पदरी असणार आहे. किती? 6 पदरी. पुढे तो कोणत्या राज्याचा नाही तर गोवा, नागपूर ते गोवा असणार आहे बघा शक्तिपीठ महामार्ग. पुढचा आहे, भारताचे पहिले संविधान उद्देशिका पार्क. उद्देशिका शब्द ॲड करायचा त्यामध्ये, उद्देशिका पार्क. तर भारताचे पहिले संविधान उद्देशिका किंवा प्रस्तावना पार्क हे कोठे स्थापन करण्यात आले? तर महाराष्ट्रातील नागपूर या ठिकाणी भारताचे पहिले संविधान उद्देशिका किंवा प्रस्तावना पार्क हे नागपूर या ठिकाणी बघा स्थापन करण्यात आले असून भारताचे पहिले संविधान पार्क हे कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आले होते? तर जयपूर. संविधान पार्क हे जयपूर या ठिकाणी स्थापन करण्यात आले होते. नागपूर या ठिकाणी भारताचे पहिले संविधान उद्देशिका पार्क हे स्थापन करण्यात आलेले आहे, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर देशातील पहिले संविधान भवन कोणत्या ठिकाणी स्थापन? तर पिंपरी चिंचवड, पुणे पिंपरी चिंचवड या ठिकाणी देशातील पहिले संविधान भवन. आणि देशातील पहिले संविधान संग्रहालय जर विचारलं तर सोनीपत हरियाणा या ठिकाणी, सोनीपत हरियाणा. संविधान संग्रहालय, संविधान भवन पिंपरी चिंचवड, संविधान पार्क जयपूर आणि संविधान उद्देशिका पार्क नागपूर. पुढचा प्रश्न, देशाची गुप्तचर संस्था रॉच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर पर्याय ड पराग जैन यांची रॉच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, हिंदीला भारताची राजभाषा म्हणून केव्हा स्वीकारण्यात आले?
तर पर्याय क 14 सप्टेंबर 1949 साली हिंदीला भारताची राजभाषा म्हणून स्वीकारण्यात आले. हिंदी ही भारताची राजभाषा आहे, लक्षात ठेवायचं आहे, राष्ट्रीय भाषा नाही. राष्ट्रभाषा नाही हिंदी, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, फक्त राज्यभाषा आहे, राजभाषा. पुढचा प्रश्न आहे, भारतातील दुसरं 100% साक्षर राज्य मगाशी आपण पाहिलेलं आहे, तर गोवा हे भारतातील दुसरं 100% साक्षर राज्य, मिझोरम पहिलं, त्रिपुरा तिसरं. पुढचा प्रश्न आहे, 18व्या IPL 2025चा विजेता संघ कोणता ठरला आहे? तर RCB हा प्रथमच IPLचे विजेतेपद पटकावणारा संघ ठरला आहे. बघा, प्रथमच पहिल्यांदाच RCBने IPLचे विजेतेपद पटकावलेले आहे. कोणाला हरवत? तर पंजाब किंग्स हा IPL 2025चा उपविजेता संघ ठरला आहे. या संघाने आतापर्यंत IPL स्पर्धा जिंकलेली नाही, लक्षात ठेवायचं. पंजाब किंग्सचा कर्णधार होता श्रेयस अय्यर, RCBचा कर्णधार होता रजत पाटीदार. सर्वाधिक विकेट्स कोणी घेतल्या? प्रसिद्ध कृष्णा. सर्वाधिक धावा कोणी केल्या होत्या? तर साई सुदर्शन. यामध्ये वैभव सूर्यवंशी नाव लक्षात ठेवायचं आहे, कारण IPL मध्ये पदार्पण करणारा सर्वात तरुण खेळाडू, तसेच IPL मध्ये सर्वात शतक करणारा तरुण, IPL मध्ये शतक करणारा सर्वात तरुण जरी विचारलं तरी वैभव सूर्यवंशी, जो राजस्थान रॉयल्स या संघामध्ये बघा खेळतो, लक्षात ठेवायचं आहे. वैभव सूर्यवंशी बिहार राज्याचा आहे, हे नाव आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर IPL इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ऋषभ पंत, दुसरा आहे श्रेयस अय्यर. लखनौ सुपर जायंट्स संघ आहे बघा ऋषभ पंतचा. पुढचा प्रश्न, 72व्या मिस वर्ल्ड स्पर्धा 2025चा विजेती कोण ठरली आहे? तर पर्याय ड, थायलंडची ओपल सुचाता ही 72व्या मिस वर्ल्ड स्पर्धा 2025ची विजेता ठरली आहे. आयोजन आपल्या भारतामध्ये करण्यात आले होते, हैदराबाद या ठिकाणी. आणि 71व्या मिस वर्ल्ड स्पर्धेचं देखील आयोजन आपल्या भारतातच करण्यात आलं होतं, मुंबई या ठिकाणी. आणि त्यावेळी क्रिस्टिना पिस्कोवा ही बघा विजेती ठरली होती. 71वी क्रिस्टिना पिस्कोवा आणि 72वी ओपल सुचाता, जी थायलंड या देशाची आहे. पुढचा प्रश्न आहे, छत्रपती शिवरायांच्या किती किल्ल्यांचा जागतिक वारसा यादीमध्ये नुकतंच समावेश करण्यात आलेला आहे? तर छत्रपती शिवरायांच्या 12 किल्ल्यांचा जागतिक वारसा यादीमध्ये नुकतंच समावेश करण्यात आलेला आहे. आता भारतामध्ये एकूण जागतिक वारसा स्थळांची संख्या किती झाली तर 44. एकूण 44 झाले, 43 होतं मोईदम्स, 44 हे पूर्ण 12 किल्ले, लक्षात ठेवायचं. आता ते 12 किल्ले आपण पाहूया. त्यामध्ये प्रथम येतं रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी आणि जिंजी. या 12 पैकी 11 हे आपल्या महाराष्ट्रातील किल्ले असून एक किल्ला हा तमिळनाडू राज्यामध्ये, ज्याचं नाव आहे बघा जिंजी. तर जिंजी हा तमिळनाडू राज्यातील किल्ला आहे आणि त्या किल्ल्याला देखील जागतिक वारसा स्थळामध्ये बघा यादीमध्ये त्या किल्ल्याचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. प्रश्न इथे विचारला जाऊ शकतो, खालीलपैकी कोणता किल्ला आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही? तर जिंजी हा किल्ला महाराष्ट्रामध्ये नाही, बाकी 11 किल्ले आपल्या महाराष्ट्रातील आहेत. त्यानंतर असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो, महाराष्ट्रातील किती किल्ल्यांचा जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला? तर 11 आणि 1 तमिळनाडू. पुढचा प्रश्न, इस्रोने भारताचे सर्वात मोठे दुसरे अवकाश केंद्र कोणत्या राज्यात उभारणार आहे? तर पर्याय ड, गुजरात. गुजरात या ठिकाणी इस्रो हे भारताचे सर्वात मोठे दुसरे अवकाश केंद्र उभारणार आहे. सध्या इस्रोचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? कमेंट करून सांगायचं आहे. श्रीहरिकोटा सतीश धवन स्पेस सेंटर, आंध्र प्रदेश, लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, जनसुरक्षा कायदा करणारे महाराष्ट्र राज्य कितवे राज्य ठरलेले आहे? तर 5वे. जनसुरक्षा कायदा करणारे महाराष्ट्र राज्य 5वे राज्य ठरले असून प्रथम क्रमांकावर येते आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश हे जनसुरक्षा कायदा करणारे प्रथम राज्य आहे. 5वे आपले महाराष्ट्र ठरलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात कोणाच्या जयंती दिनानिमित्त सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येतो? तर पर्याय अ, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त महाराष्ट्रामध्ये सामाजिक न्याय दिवस हा साजरा करण्यात येतो. बलिदान दिवस छत्रपती संभाजी महाराज. कृषी दिवस
कोणाच्या जयंतीनिमित्त तर कमेंट करून सांगायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्राने 2026 वर्ष काय म्हणून घोषित केले? मगाशीच आपण पाहिलं तर पर्याय ड आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून 2026 वर्ष संयुक्त राष्ट्राने घोषित केलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2025चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे? तर जयपूर राजस्थान या ठिकाणी खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2025चे आयोजन हे करण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न आहे, फाल्कन 2000 जेट या विमानाची निर्मिती महाराष्ट्रात कोठे होणार आहे? तर फाल्कन 2000 जेट या विमानाची निर्मिती महाराष्ट्रात नागपूर या ठिकाणी होणार आहे, नागपूर. पुढचा प्रश्न, कोणत्या ठिकाणातील सतार व तानपुरा या तंतुवाद्यांना जीआय टॅग प्रदान करण्यात आला? तर पर्याय क मिरज सांगली या ठिकाणातील सतार व तानपुरा या तंतुवाद्यांना जीआय टॅग प्रदान करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न आहे, QS जागतिक विद्यापीठ रँकिंग 2026 नुसार भारतातील सर्वोच्च संस्था कोणती? तर पर्याय अ IIT दिल्ली ही QS जागतिक विद्यापीठ रँकिंग 2026 नुसार भारतातील सर्वोच्च संस्था ठरली असून दुसरी आहे मुंबई, तिसरी आहे मद्रास आणि चौथी आहे खरगपूर. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिला पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारा जिल्हा कोणता ठरलेला आहे? तर पर्याय ब दीव. तर दीव हा भारतातील पहिला पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारा जिल्हा ठरला असून महाराष्ट्रातील पहिले सौरग्राम कोणते? तर मण्याची वाडी सातारा हे महाराष्ट्रातील पहिले सौरग्राम आहे. त्यानंतर जर भारतातील विचारलं तर मोढेरा हे भारतातील पहिले सौरग्राम आहे बघा, भारतातील पहिले, जे मेहसाणा जिल्ह्यामध्ये आहे, मेहसाणा. जर भारतातील विचारलं पहिलं सौरगाव तर मोढेरा, महाराष्ट्रातील विचारलं मण्याची वाडी आणि जिल्हा विचारला तर दीव. पुढचा प्रश्न, एअर इंडियाचं 240हून अधिक प्रवासी घेऊन जाणारे विमान कोठे कोसळले होते? तर अहमदाबाद JB मेडिकल कॉलेजवर बघा एअर इंडियाचे 240हून अधिक प्रवासी घेऊन जाणारे विमान हे कोसळले होते. त्याचे प्रमुख पायलट कोण होते? सुमित सभरवाल होते बघा, सुमित सभरवाल, लक्षात ठेवायचं आहे. सर्वात अगोदर काय शोधले जाते? तर ब्लॅक बॉक्स. जेव्हा विमान अपघात होतो तर ब्लॅक बॉक्स हा सर्वात अगोदर शोधला जातो. तर या विमानाचे अहमदाबाद JB मेडिकल कॉलेज या ठिकाणी बघा अपघात झाले होते आणि त्यामध्ये जवळपास 272 की 74 जणांचा बघा मृत्यू झाला होता. या ज्या विमानामध्ये 242 जण होते त्यापैकी एक जण वाचला होता फक्त विमानामधील. पुढचा प्रश्न आहे, भारत गौरव ट्रेनचा शुभारंभ देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते केव्हा करण्यात आला? तर पर्याय अ 9 जून 2025 रोजी बघा भारत गौरव ट्रेनचा शुभारंभ हा करण्यात आला होता देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते. पुढचा प्रश्न आहे, 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे होणार आहे? तर 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे पर्याय ड सातारा जिल्ह्यामध्ये होणार आहे बघा, सातारा जिल्ह्यामध्ये. जवळपास 32 वर्षानंतर सातारा जिल्ह्यामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा मान हा सातारा जिल्ह्याला बघा मिळालेला आहे. साताऱ्यामधील कितवे साहित्य संमेलन असणार आहे? येणारे तर चौथे साहित्य संमेलन असणार आहे. पहिले साहित्य संमेलन साताऱ्यामध्ये बघा 1905 साली झाले होते. त्यानंतर 1962, 1993 आणि 1993 नंतर आता चौथे जे काही असणार आहे बघा ते 2026 साली होणार आहे बघा 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, जे सातारा या जिल्ह्यामध्ये होणार आहे. 98 कोणत्या ठिकाणी पार पडले होते? तर नवी दिल्ली या ठिकाणी बघा पार पडले होते. तारा भावळकर हे अध्यक्ष होते, स्वागत अध्यक्ष होते शरद पवार. पुढचा प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्र महासभेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? तर पर्याय क एनलेना बेअरबॉक यांची संयुक्त राष्ट्र महासभेच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. पुढचा प्रश्न, फ्रेंच ओपन ग्रँड स्लॅम स्पर्धा 2025 चे पुरुष एकेरीचे विजेतेपद हे कोणी पटकावलेले आहे? तर पर्याय ड कार्लोस अल्काराज यांनी बघा पटकावलेले फ्रेंच ओपन 2025 चे एकेरीचे विजेतेपद. सर्वाधिक ग्रँड स्लॅम विजेता कोण आहे? तर नोवाक जोकोविच, ज्याने आतापर्यंत 24 ग्रँड स्लॅम विजेतेपद हे पटकावलेले आहेत. त्यानंतर विम्बल्डन 2025 चा विजेता ठरलेला बघा जानिक सिनर, ज्याचे पहिलेच विजेतेपद असणार आहे. त्यानंतर विम्बल्डन
चे एकरीचे विजेतेपद पटकावणारा बघा पहिला इटालियन खेळाडू कोण ठरला, तर जॅनिक सिन्नर. नाव लक्षात ठेवायचं आहे, विचारला जाऊ शकतो प्रश्न. त्याने आतापर्यंत किती ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावलेले, तर चार ग्रँड स्लॅम विजेतेपद त्याच्या नावावर आहेत. सर्वाधिक आहेत नोवाक जोकोविच, जो सर्बिया देशाचा खेळाडू आहे. पुढचा प्रश्न, ICC मेन्स T20 वर्ल्ड कप 2026 कोणत्या देशात होणार आहे, तर पर्याय क भारत आणि श्रीलंका या दोन देशांदरम्यान होणार आहे. ICC या दोन देशात होणार आहे ICC मेन्स T20 वर्ल्ड कप 2026. पुढचा प्रश्न, पाकिस्तान देशाने 2026चा शांततेचा नोबेल पुरस्कार कोणाला देण्याची शिफारस केली, तर पर्याय ब डोनाल्ड ट्रम्प, अमेरिकेचे 47 राष्ट्राध्यक्ष, तर यांना नोबेल पुरस्कार, शांततेचा नोबेल पुरस्कार 2026चा हा देण्यात यावा अशी शिफारस पाकिस्तान देशाने केली असून रशिया देशाने देखील केलेली आहे बघा. पुढचा प्रश्न आहे, दिल्ली युनिव्हर्सिटीने कोणत्या समाजातील विद्यार्थ्यांसाठी जय हिंद योजना सुरू केली, तर पर्याय क एसटी विद्यार्थ्यांसाठी जय हिंद योजना ही सुरू केलेली आहे दिल्ली युनिव्हर्सिटीने. पुढचा प्रश्न, इंटरनॅशनल सोसायटी ऑफ ब्लड ट्रान्सफ्युशन द्वारा मान्यताप्राप्त नवे रक्तसमूह कोणते, तर पर्याय ड EMM निगेटिव्ह हे इंटरनॅशनल सोसायटी ऑफ ब्लड ट्रान्सफ्युशन द्वारा मान्यताप्राप्त नवे रक्तसमूह आहे. पुढचा प्रश्न आहे, शुभांशु शुक्ला अंतराळात जाणारे कितवे भारतीय ठरलेले आहेत, तर याच्याबद्दल काल आपण महत्त्वाची माहिती सर्व कव्हर केली आहे. त्यामध्ये आपण पाहू शकता. सध्या एवढी माहिती आपण घेणार नाहोत, फक्त इथे महत्त्वाचे 2 प्रश्न कव्हर करू. तर शुभांशु शुक्ला अंतराळात जाणारे दुसरे भारतीय ठरले आहेत. कोणानंतर, तर राकेश शर्मा यांच्यानंतर दुसरे भारतीय ठरलेले आहेत. त्यानंतर अंतराळ स्थानकात, स्पेस स्टेशन अंतराळ स्थानकात जाणारे कितवे ठरले आहेत, तर पहिले. अंतराळ स्थानकात जाणारे पहिले आणि अंतराळात जाणारे दुसरे. गगनयान मिशनचा देखील भाग आहेत बघा ते. शुभांशु शुक्ला ग्रुप कॅप्टन, लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, जागतिक पोलीस क्रीडा स्पर्धा 2025 खालीलपैकी कोठे होणार आहेत, तर अमेरिका या ठिकाणी पार पडलेल्या जागतिक पोलीस क्रीडा स्पर्धा 2025. पुढचा प्रश्न आहे, जागतिक लिंग समानता निर्देशांक 2025 मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे, तर 131व्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्य सचिव खालीलपैकी कोण बनले, तर पर्याय ब राजेश कुमार मीना हे महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्य सचिव बनलेले आहेत. पुढचा प्रश्न, द ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना हा जो काय घाना देशाचा सर्वोच्च पुरस्कार आहे, तर तो कोणास प्रदान करण्यात आला, तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तो घाना देशाचा सर्वोच्च पुरस्कार द ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना आतापर्यंत जवळपास 27 आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून 27वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार हा त्यांना नमिबिया या देशाचा मिळालेला आहे. नमिबिया. पुढचा प्रश्न आहे, भारताच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय भालाफेक टुर्नामेंटला कोणाचे नाव देण्यात आले, तर भारताचा जो काही भालाफेकपटू आहे बघा, गोल्डन बॉय नीरज चोप्रा, तर या नीरज चोप्राचे नाव भारताच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय भालाफेक टुर्नामेंटला देण्यात आले असून या टुर्नामेंटमध्ये बघा त्यांनी सुवर्ण पदक पटकावलेले, गोल्ड मेडल, लक्षात ठेवायचं आहे नीरज चोप्राने. पुढचा प्रश्न आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील कितवा पुरस्कार जाहीर झाला, तो जुना प्रश्न आहे, त्यासाठी ते 26 आहे, परंतु 27 आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांना आतापर्यंत प्राप्त झाले आहेत. 27वा नमिबिया देशाचा आहे, मग अशा आपण पाहिलं. त्यानंतर अमेरिका पार्टी या नवीन पक्षाची स्थापना कोणी केली, तर इलॉन मस्क यांनी केलेल्या अमेरिका पार्टी या नवीन पक्षाची स्थापना. वन बिग ब्युटिफुल हे जे काही विधेयक होते बघा, ते अमेरिकेमध्ये मान्य करण्यात आले आणि या मान्य झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प आणि इलॉन मस्क यांच्यात बघा जो काही वाद निर्माण झाला, तर त्या वादाचं कारण हे अमेरिका पार्टी स्थापन करण्याचं महत्त्वाचं कारण ठरलेलं आहे. इलॉन मस्क यांनी ती स्थापन केलेली आहे. टेस्ला नाव लक्षात ठेवायचं, टेस्ला जे संस्थापक आहेत. पुढचा प्रश्न आहे, मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती कोण ठरणार आहे, तर अमेरिकेची एलिसा कार्सन ही मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती ठरणार आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आतापर्यंत कोणता आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेला नाही. सध्या खूप त्यांना पुरस्कार मिळाले, त्यासाठी हा आपण प्रश्न कव्हर केला होता. तर पर्याय ब ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया हा पुरस्कार त्यांना आतापर्यंत मिळालेला नाही. हा पुरस्कार 2023 साली रतन टाटा यांना मिळाला होता. रतन टाटा 2023 साली.
बाकी सर्व त्यांना मिळालेले आहेत. ऑर्डर ऑफ झायेद, ऑर्डर ऑफ सेंट अँड्रू, ऑर्डर ऑफ नाईल. पुढचा प्रश्न, ICCच्या मुख्य कार्यकारी अधिकारी CEO पदी कोणाची निवड करण्यात आली? तर पर्याय क संजोग गुप्ता यांची ICCच्या CEO पदी निवड करण्यात आलेली आहे. BCCIचे अध्यक्ष कोण आहेत? राजीव शुक्ला. आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत? मोहसिन नकवी. जय शाह हे ICCचे अध्यक्ष आहेत. जय शाह. पुढचा प्रश्न, आसाम राज्यात शोध लागलेली नवीन प्रजाती गर्शिनिया कुसुमाई काय आहे? तर झाड आहे बघा, झाड. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारताची पहिली UPI संचलित बँक कोठे सुरू करण्यात आली? तर बंगळुरू या ठिकाणी भारताची पहिली UPI संचलित बँक ही सुरू करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, ब्राझील देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने कोणास सन्मानित करण्यात आले? तर नरेंद्र मोदी यांनाच बघा ब्राझील देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, UPI सेवा लागू करणारा पहिला आफ्रिकन देश कोणता ठरलेला आहे? तर UPI सेवा लागू करणारा पहिला आफ्रिकन देश हा पर्याय ड नमिबिया. नमिबिया ठरलेला आहे. नमिबिया नाव लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर युरोपियन युनियन देश विचारला UPI सेवा लागू करणारा पहिला युरोपियन युनियन देश, तर फ्रान्स. त्यानंतर UPI सेवा लागू करणारा पहिला जर विचारला तर नेपाळ. पुढचा प्रश्न आहे, $4 ट्रिलियन बाजार मूल्य पर्यंत पोहोचणारी जगातील पहिली कंपनी कोणती? तर एनव्हिडिया ही कंपनी जी अमेरिका देशामध्ये आहे बघा, तर ही $4 ट्रिलियन बाजार मूल्यापर्यंत पोहोचणारी जगातील पहिली कंपनी ठरलेली आहे. पुढचा प्रश्न, राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर वरीलपैकी सर्व 4 जणांची निवड करण्यात आली. यामध्ये 3 नावे आपण कव्हर केलेली आहेत. चौथी व्यक्ती कोण कमेंट करून सांगायचं आहे. एक आहेत हर्षवर्धन श्रुंगला, उज्ज्वल निकम जे सरकारी वकील आहेत बघा, सरकारी वकील भारतीय जनता पार्टीचे ते उमेदवार देखील होते बघा, त्यांचा पराभव झाला होता. तर हे उज्ज्वल निकम देखील राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून बघा त्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी महत्त्वाचे खटले आतापर्यंत लढवलेले आहेत. ते खटले सर्व आपण कव्हर केले आहेत. जर आपण एपिसोड रोज पाहत असाल तर त्यामध्ये आपण सर्व माहिती ही कव्हर केलेली आहे. आता फक्त आपण फास्ट पद्धतीने रिव्हिजन घेत आहोत. त्यानंतर तिसरे व्यक्ती आहेत बघा C सदानंदन मास्टर. पुढचा प्रश्न, युनेस्कोच्या 47व्या जागतिक वारसा समितीचे अधिवेशन कोठे पार पडले? तर पॅरिस या ठिकाणी बघा युनेस्कोच्या 47व्या जागतिक वारसा समितीचे अधिवेशन पार पडले आणि त्याचवेळी बघा 12 किल्ल्यांना जागतिक वारसा यादीमध्ये बघा स्थान देखील मिळाले होते. पुढचा प्रश्न, मगाशीच आपण पाहिलं विम्बल्डन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा 2025 पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावलेले आहे. पर्याय अ इटलीच्या जानिक सिन्नर यांनी. इगा स्विएटेक ही महिला विजेता आहे, महिला विजेता. पुढचा प्रश्न आहे, 2025 हा संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला? तर भारताच्या वर्षा देशपांडे यांना 2025 हा संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार हा प्रदान करण्यात आलेला आहे. त्या कितव्या ठरलेल्या आहेत? तर बघा तिसऱ्या ठरलेल्या आहेत. इंदिरा गांधी यांना मिळाला होता, त्यानंतर JRD टाटा यांना मिळाला होता आणि आता वर्षा देशपांडे यांना मिळालेला आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या वर्षीच्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचे पुनरागमन होणार आहे? मगाशी आपण पाहिलं तर पर्याय क लॉस एंजेलिस या ठिकाणी ज्या काही होणार आहेत बघा ऑलिम्पिक स्पर्धा 2028 सालच्या, तर त्यामध्ये क्रिकेटचे पुनरागमन होणार आहे जवळपास 128 वर्षानंतर. शेवटचा क्रिकेट हे 1900 साली ज्या काही ऑलिम्पिक स्पर्धा पार पडल्या होत्या बघा 1900 साली, तर त्यावेळी खेळवण्यात आले होते. त्यानंतर 2028 ला आता क्रिकेटचे पुनरागमन होणार आहे, लक्षात ठेवायचं आहे 2028 ला. 2032च्या ब्रिस्बेन ऑस्ट्रेलिया या ठिकाणी ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहे. 2024च्या पार पडल्या होत्या पॅरिस फ्रान्स या ठिकाणी. त्यामध्ये भारताने 6 पदके मिळवली होती, 1 रौप्य पदक आणि 5 कांस्य पदक. पुढचा प्रश्न आहे, टलिस्मन सेबर 2025 हा सराव कोठे आयोजित करण्यात आला? तर ऑस्ट्रेलिया या देशामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, केंद्रीय मंत्रिमंडळाने किती वर्षासाठी पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेस मंजुरी दिली? तर पर्याय 6.
तर केंद्रीय मंत्रिमंडळाने 6 वर्षांसाठी पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेस मंजुरी दिली असून भारतातील 100 जिल्ह्यांमध्ये बघा ही योजना राबवण्यात येणार आहे. महत्त्वाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. सध्या शिवराजसिंह चौहान केंद्रीय कृषी मंत्री आहेत. शिवराजसिंह चौहान. माणिकराव कोकाटे महाराष्ट्राचे कृषी मंत्री आहेत. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न जे गेल्या महिन्यातील होते बघा, तर ते आपण महत्त्वाची माहिती सकट कव्हर केलेले आहेत. जे पोलीस भरती इतर ज्या काही सरळ भरत्या असतात बघा, तर त्यासाठी यामधले प्रश्न हे हमखास दिसतील असा आपण व्हिडिओ आता आपण कव्हर केलेला. याचा PDF मी टेलिग्रामवर अपलोड करीन, त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. फास्ट पद्धतीने आपण सर्व महत्त्वाचे प्रश्न कव्हर केले आहेत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.